आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता थेट जाऊयात नागपूरला। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये आंदोलन करतात। तुषार कोळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, मिलिंद सर, जर का बघायचं झालं तर आपण बघू शकतो की नागपूरचं जे टिळक चौक आहे महालचं, तिथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आंदोलनाला बसलेले आहे आणि त्यांनी अत्यंत आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे की जर का त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाने जर का महाराष्ट्राला परवानगी दिली भाजपच्या नेत्यांना किंवा भाजपच्या प्रदेश नेत्यांना, तर निश्चितच इथनं वर्गणी गोळा करून ते पश्चिम बंगालमध्ये तिथे जे सुरक्षा तिथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना द्यायची आहे त्यासाठी ते मदत करणार आहे। आणि आपण बघू शकतो की माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, चंद्रशेखर बावनकुळे असेल, हे देखील इथे बसलेले आहे। आपण बावनकुळे सरांना विचारूया, तुमची काय मागणी आहे? भारताच्या इतिहासामध्ये काळ्या अक्षराने लिहिला जाईल अशा घटना पश्चिम बंगालमध्ये सरकारच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी होत आहे। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना, ज्यांनी भारतीय जनता पार्टीने मतदान केले अशा मतदारांना घरात घुसून ठार मारणे, महिला अत्याचार करणे, अशा शेकडो घटना बंगालमध्ये होतो आहे आणि याला संपूर्ण पाठिंबा सरकारचा मिळत आहे। तिथले गुंड हे ज्या पद्धतीने वागतायत, आपल्या देशाच्या इतिहासात ज्या पद्धतीने मोगलाच्या आणि इंग्रजाच्या काळामध्ये अशा घटना घडायच्या, आज स्वतंत्र भारतामध्ये अशा घटना घडतात, हे आपल्याला सर्वांना लाजीरवाणी बाब आहे। आणि आम्ही सर्व महाराष्ट्रातील कार्यकर्ते घराघरासमोर उभे राहून आमचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातले संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नगरात, महानगरात, शहरामध्ये बसून कोरोनाच्या संक्रमणाचे सर्व नियम पाळून आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय आणि बंगालच्या आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, परिवार आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी उभे आहोत। याकरता हे आंदोलन आम्ही करतोय। आपण बघू शकतो की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील बसलेले आहे आणि त्यांनी देखील थोड्या वेळाआधी ते आपल्या भावना व्यक्त केल्या की जर का केंद्रीय नेतृत्वाने त्यांना परवानगी दिली तर निश्चितच महाराष्ट्रातल्या भाजपचे कार्यकर्ते नेते पैसा गोळा करेल आणि पश्चिम बंगालच्या जे कार्यकर्ते आहे, नेते, त्यांच्या सुरक्षेसाठी मदत करेल। महत्त्वाचा गोष्ट की त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर देखील आरोप केलेला आहे। कुठेतरी राज्य सरकार पुरस्कृत हा संपूर्ण जे दहशतवाद आहे तिथे पाहायला मिळत आहे आणि कुठेतरी लोकशाही धोक्यामध्ये किंवा जे काही लोकशाहीचे मापदंड आहे ते पायदळी तोडवले जाते, अशा प्रकारचा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। आपण बघू शकतो की अत्यंत महत्त्वाची घटना आहे। जर का बघायचं झालं तर काल ज्या प्रकारे पश्चिम बंगालच्या घटनेचे संपूर्ण पडसाद देशामध्ये उमटलेले होते, त्यामुळे भाजप आक्रमक झालेली होती। आज संपूर्ण देशामध्ये भाजपचे नेते, कार्यकर्ते ठिकठिकाणी आंदोलन करत आहे आणि आपण बघू शकतो की नागपूरमध्ये देखील हे आंदोलन सुरू आहे। आणि महत्त्वाचा विषय आहे की या संपूर्ण घटनेनंतर भाजपचं केंद्रीय नेतृत्व काय भूमिका घेते हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की आपण काल बघितलं की जे पी नड्डा यांनी ज्या प्रकारे भूमिका मांडली ती अत्यंत आक्रमक होती, त्यामुळे कुठेतरी ममता बॅनर्जी यांना देखील आता या संपूर्ण घटनेचा विचार करावा लागेल। आज त्यांचा शपथविधी आहे, त्यानंतर पुढील काळामध्ये ज्या काही घडामोडी पश्चिम बंगालमध्ये घडणार आहेत त्या संदर्भात निश्चितच भाजपचे कार्यकर्ते आक्रमक असल्याचा एक संकेत मिळत आहे। बरं तुषार, तू राहाच आपल्यासोबत। एकीकडे व्हिडिओच्या माध्यमातून, कॅमेराच्या माध्यमातून आपण या भाजपचं आंदोलन पाहतो आहोत। व्हिडिओ जर्नलिस्टला रिक्वेस्ट आहे की हे आंदोलन आपण स्क्रीनवर बघूयात। तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांचा शपथविधी सोहळा, त्याची तयारी सगळी पूर्ण झाली। पुढच्या काही मिनिटांमध्ये इथे पश्चिम बंगालच्या राज्यपालांचं आगमन होईल आणि ममता बॅनर्जी एकट्याच आज शपथ घेणार आहेत, तर बाकी सर्व मंत्रिमंडळाचा शपथविधी हा उद्याला होणार आहे। आणि एकीकडे ममता बॅनर्जी यांचा शपथविधी, तर पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे निकाल लागून विजयाची हॅट्रिक तृणमूल काँग्रेसनं साधल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात आले, त्याचा निषेध म्हणून भाजपनं देशभरात आज आंदोलन करायचं ठरवलं आहे। प्रामुख्यानं महाराष्ट्रात अशा प्रकारचं आंदोलन होतं आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते हे मूक आंदोलन करताना दिसत आहेत।